किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची तत्काळ अंमलबजावणी करणे तसेच नगर परिषद, नगरपंचायती, राज्य संवर्ग अधिकारी व नगर परिषद आणि नगरपंचायती आस्थेनेवरील स्थानिक कर्मचाऱ्यांना मूलभूत समन्वय मान्य करावे अशा विविध मागण्याकरिता आजपासून महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना बेमुदत संपावर गेलेली आहे। काय सांगाल सर, का बरं पेन डाऊन आंदोलन? महाराष्ट्र नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने आज दिनांक 29/8/2024 रोजीपासून संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिका, नगरपंचायतीमधील संवर्गीय अधिकारी आणि नगरपरिषदेचे कर्मचारी हे संघटनेच्या विविध मागण्यांनुसार आजपासून संपावर जात आहेत। यामध्ये मुख्यतः मागण्या अशा आहेत की नगरपरिषद संवर्गीय अधिकारी संघटनेची स्थापना झाल्यापासून आणि नगरपालिकेचे जे कर्मचारी असतात त्यांना अजूनहीपर्यंत जुनी पेन्शन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजना ही लागू झालेली नाही। याबाबत आम्ही वारंवार शासनाशी पाठपुरावा केला असता शासनाचं असं धोरण दिसून आलं की नगर परिषद संवर्गीय अधिकारी किंवा नगर परिषद कर्मचारी हे महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी नाहीत, त्यामुळे त्यांना सेवार्थ ID न देता त्यांना कोणत्याही प्रकारची पेन्शन योजना न लावल्यामुळे आज एकंदरीत नगर परिषदचे 3,000 अधिकारी व एकंदरीत 60,000 नगर परिषदेचे कर्मचारी यांचं भवितव्य हा सध्या अंधाधुंद आहे। तसेच नगर परिषद स्तरावरून नगरपालिकांची जे अनुदान आहेत ते लेट येतात, त्यामुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांचे पगार हे वेळेवरती होत नाही। सबब शासनाने नगर परिषदेचे अनुदान वेळेवरती वितरित करावे जेणेकरून कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवरती देता येतील। तसेच नगर परिषदेमध्ये बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।